राज्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सगळं काही सुरळीत नाही हे वारंवार दिसतंय। त्यातच दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे देवेंद्र फडणवीस सहकार्य करत नसल्याची तक्रार केल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे रायगडच्या ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आली, ज्यामुळे शिंदे आणि त्यांचे मंत्री नाराज झाल्याचे दिसून आले। त्यातच वनमंत्री असणाऱ्या गणेश नाईक यांनीही एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, त्याचा आनंद आहे, पण कमवलेले टिकवता आले पाहिजे असे म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र लागले। त्यानंतर पुढे ते असेही म्हणाले, कसे कमवले, किती कमवले आणि कसे टिकवले यावर लोकांचीही नजर असते। आणि यानंतर शिंदे गटाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्रामध्ये भाजपला 2029 मध्ये स्वबळावर सत्ता आणायची आहे, ज्यात शिंदेचं वाढतं राजकीय वजन त्यांना जड जातंय आणि म्हणूनच कधी दिल्लीला बोलवणं, कधी महत्वाच्या निर्णयातून दूर ठेवणं अशा गोष्टी सुरू झाल्याचं बोललं जातंय। आणि या सर्व घडामोडींमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता वाढल्याचं दिसून येत आहे। तर मंडळी, खरंच शिंदेचं महत्व कमी होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।